शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 ओबीसी योद्धा एडी मंगेश ससानी यांनी त्यांचे 6 सहकारी यांनी गेले 5 दिवस आंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी आंदोलन चालू केलं आहे। पोलिसांनी या गावात जाण्यासाठी मज्जाव केला होता, तरी सुद्धा मंगेश ससानी यांनी गनिमी काव्याने आंतरवाली सराटीमध्ये प्रवेश केला आणि ज्या ठिकाणी मराठा आरक्षण जरांगे करत आहेत त्याच गावात आमने सामने हे ओबीसींचे आंदोलन चालू आहे। या अगोदरही पुण्यामध्ये मंगेश ससानी यांनी 13 दिवस उपोषण केले आहे। मंगल ससानी यांच्या या अनोख्या आंदोलनाला आगळेवेगळे महत्त्व आहे। पूर्ण देशाचं लक्ष या ससानी यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे लक्ष लागले। महाराष्ट्रातील सर्व ओबीसी 12 बलिदान भटक्या विमुक्त जाती जमाती यांनी आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर आंतरवाली सराटीच्या दिशेने लाखोंच्या संख्येने मंगेश ससानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे, तरच आपलं आरक्षण वाचेल, आपली भावी पिढी आपणाला माफ करेल, अन्यथा फार मोठे नुकसान आपल्या भावी पिढीचे करून आपण त्यांना गुलाम बनवत आहोत याची जाणीव सर्वांना असली पाहिजे। जमल तर त्या वाहनानं सर्वांनी आंतरवाली सराटीच्या दिशेने आलेच पाहिजे। हा लढा निर्णायक आहे। सामाजिक शैक्षणिक नोकऱ्यांतील राजकीय आरक्षण ओबीसींचे संपूर्णपणे संतोषात आल्याशिवाय राहणार नाही। कुणाच्याही आमंत्रणाची वाट पाहू नका। स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी कोणताही पक्ष नाही। आपले आंदोलन भारतातील 3743 जाती आणि त्यांच्या 1.25 लाख पोट शाखा 90 कोटी समाजाचे आंदोलन आहे। कोणत्या एका समाजाचे किंवा जातीवादाचे नाही। आपल्या हक्काचे, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची ज्यांना गरज आहे त्या समाजाची, जे पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष मागासवर्गीय आहेत त्यांचं ते आंदोलन आहे। कोणत्याही प्रस्थापित समाजाचा राज्यकर्ता जमातीचे नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आपल्याकडे कोणीही साधन संपत्ती नाही, त्यामुळे आपण येण्या जाण्याची, खाण्यापिण्याची, राहण्याची कोणतीही सोय करू शकत नाही। हे लक्षात घेऊन आपण आपली सोय केली पाहिजे। आपल्या मुलाबाळांसाठी, लेकरांसाठी आपले योगदान दिलं पाहिजे, ही आजची गरज आहे। नाहीतर जिसकी लाठी उसकी भैंस आपलं सगळं हिसकावून घेण्याची तयारी प्रस्थापित राज्यकर्त्यांची चालू आहे। कुठून येतील लक्षात घेऊन कोणत्याही समाजाच्या नेत्याची वाट न पाहता मी ओबीसी आहे, मी ओबीसी असल्याचा मला अभिमान वाटतो। एक ओबीसी 90 कोटी ओबीसी या घोषणा देत आपण आंतरवाली सराटीकडे अधिकच व्हा। मराठा समाज ओबीसीतूनच आरक्षण मागत आहे। त्यांना दिलेलं एसीबीसी EWS आरक्षण नाकारून ते आपल्या ओबीसी मधूनच का मागत आहे? याचं मुख्य कारण ओबीसींचं राजकीय आरक्षण हडप करणं हा एकमेव हेतू आहे। याचा आपण प्रतिकार केलाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे। मग आपण ठरवा, आपण काय करायचं, गुन्हेगार व्हायचं की नाही? आपल्या मुलाबाळांसाठी, पुढल्या पिढीसाठी, आपण लेकरांसाठी आरक्षण शिल्लक ठेवायचं की नाही? जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान, जय मंडल, जय ओबीसी।